नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण अर्धा लिटर दुधाच्या प्रमाणात परफेक्ट गोडीचं व्हॅनिला फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं ते बघणार आहोत. घरी पाहुणे येणार असतील तर काहीतरी गोड बनवायचं असेल तर अगदी कमीत कमी वेळेमध्ये हे फ्रूट कस्टर्ड तुम्ही बनवू शकता. तसंच व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल किंवा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एका बाउलमध्ये 2 टेबलस्पून व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि आता यामध्ये थोडं दूध घालून आपण ही पावडर व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर थोडं थोडं दूध घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. जवळपास पाव कप दूध इथे मी वापरलेलं आहे आणि आता हे यामध्ये गुठळ्या ठेवायच्या नाहीत. एकसारखं करून असं हे घोळ आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर आता हे तयार झालेलं आहे. आता हे आपण बाजूला ठेवून देऊया. आता इथे मी गॅसवरती एका भांड्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. दूध तुम्ही कोणतंही घेऊ शकता. मी इथे गाईचं दूध वापरलेलं आहे. तर अर्धा लिटर दुधासाठी मी इथे पाव कप साखर वापरलेली आहे आणि आता दुधाला छान उकळी येऊ द्यायची आणि साखर पूर्ण विरघळवून घ्यायची त्याच्यामध्ये. त्यानंतरच आपण जे कस्टर्डचं घोळ तयार करून घेतलंय ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर आता दुधाला छान उकळी आलेली आहे आणि गॅस कमी करायचा, कारण ही जी पावडर आहे याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर असतं, तर ते गरम दुधामध्ये टाकलं तर ते पटापट घट्ट व्हायला सुरुवात होते आणि गुठळ्या बनतात. तर त्यासाठी गॅस कमी करायचा आणि त्यानंतर हे कस्टर्डचं मिश्रण आपण यामध्ये ओतून घ्यायचं आणि पटापट विस्करने मिक्स करून घ्यायचं. आणि आता लगेचच हे मिश्रण दाटसर व्हायला सुरुवात होते, बघू शकता तुम्ही. त्यानंतर अगदीच 2 ते 3 मिनिटासाठी फक्त गरम करायचं आणि मग गॅस लगेचच बंद करायचं आहे, कारण हे मिश्रण थंड झालं की अजूनच घट्ट होतं. त्यासाठी खूप जास्त घट्ट करायचं नाही. तर हे इतपतच आपल्याला घट्ट करायचं आहे. तर आता मी गॅस बंद केलेली आहे आणि हे पूर्ण थंड करून घ्यायचं आणि मग एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून आपण जवळपास 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं. तर आता मी गॅस बंद केलेली आहे आणि बघू शकता अगदी दाटसर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे थोडं गार झालं की मग आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. तर हे व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि बघू शकता थंड झाल्यावरती अजूनच थोडं दाटसर झालेलं आहे. आता यामध्ये आपण काही फळं ॲड करणार आहोत. फळं तुम्ही तुमच्या आवडीची कोणतेही घेऊ शकता. इथे मी हिरव्या रंगाचे द्राक्ष, नंतर केळी, डाळिंबाचे दाणे आणि सफरचंद, तर फळांचे अगदी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आता ही फळं या मिश्रणामध्ये ॲड करायची आहेत. ही अशी छान कलरफुल फळं टाकल्यानंतर दिसायलाही खूप छान दिसतं आणि हे कस्टर्ड चवीला सुद्धा खूप छान लागतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि आता हे सगळी फळं मी यामध्ये टाकून घेते. फळं टाकल्यानंतर सुद्धा आपण हे फ्रीजमध्ये 15 ते 20 मिनिटासाठी ठेवून द्यायचं, म्हणजे व्यवस्थित छान असं गार होतं. तर थंडगार असं हे कस्टर्ड खायला खूप छान लागतं. आणि थोडी फळं मी शिल्लक ठेवलेली आहेत, वरून गार्निशिंगसाठी सुद्धा आपण वापरू शकतो. तर आता हे आपलं कस्टर्ड तयार झालेलं आहे आणि आता हे आपण बाउलमध्ये काढून घेऊया. तर आजची ही झटपट बनवता येणारी फ्रूट कस्टर्डची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर आता हे मी बाउलमध्ये काढून घेते आणि बघू शकता मस्त क्रीमी असं हे आपलं कस्टर्ड तयार झालेलं आहे. आणि जे मी शिल्लक ठेवलेली काही फळं आहेत ती वरून आपण गार्निशिंगसाठी वापरू शकतो. दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतं. आणि यावरती मी डाळिंबाचे दाणे आणि हिरव्या रंगाची द्राक्ष कट केलेली ते सुद्धा ठेवले होते मी. ते आता घालून घेते. तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही फळं वापरू शकता.
आणि मस्त आपलं हे कस्टर्ड तयार झालेलं आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.